नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मूग डाळ भजी। मी काल बाहेर एक ठिकाणी मूग डाळ भजी खाल्ले होते आणि ते खूप आवडले आणि बाहेर काही खाल्लं आणि घरी ट्राय नाही केलं असं होऊ शकत नाही। मी ते पहिल्यांदाच ट्राय करत आहे आणि खूप छान अशी कुरकुरीत मूग डाळ भजी लागतात। चला आपण त्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहून घेऊया। तर आपण इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, तसंच अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत। त्यांना स्वच्छ धुवून आपण त्यांना एक ते दीड तास भिजवत ठेवणार आहे। मूग डाळ भिजवायला जास्त वेळ लागत नाही तसा, त्यामुळे जास्त वेळ भिजवली नाही तरी चालेल। हे पहा मी स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये भिजवण्यासाठी पाणी टाकत आहे। आपण 1 ते दीड तास भिजून झाल्यानंतर आपण त्याचं सगळं पाणी काढून घेणार आहोत आणि त्याला एका चाळणीमध्ये पाणी त्याचं काढून घेऊन ठेवणार आहेत, कारण की पाणी जास्त लागत नाही। हे पहा असं काढून ठेवून आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक करू नका, कारण की भजीमध्ये थोडीशी डाळ लागली तर छान लागते। त्यासाठी आपल्याला कांदा, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला आणि मीठ हे सगळं साहित्य आपण त्या डाळीमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत। आणि हे तुमच्या चवीनुसार टाका, तुम्हाला तिखट कसं लागतं तशाप्रमाणे टाका तुम्ही। आणि हे मिक्स करून घेऊन आपण त्याचे भजे तयार करून घेणार आहोत। आणि सोडा नाही टाकता आपण त्याच्यात तेलाचे कडक मोहन टाकलेले आहे, त्यामुळे अगदी असे कुरकुरीत आणि कडक भजे तयार झालेले आहेत। हे पहा आणि सुंदर असे मोठ्या आचेवरच त्याला होऊन द्या। खूप असे कडक कुरकुरीत भजे झालेले आहेत। आता सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भजे खाण्याची खूप मज्जा येते। तुम्ही करून पहा भजे कसे लागतात आणि पटकन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा भजे कसे वाटले। हे पहा खूप सुंदर असे भजे झाले। थँक्यू।